आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांसाठी 24 फेब्रुवारीला सोडत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1000 घरांचा समावेश। मध्य रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाकडून जानेवारीत 56 बालकांची सुटका, तस्करी रोखण्यात काही अंशी यश। मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शाळेत खुल्या व्यायामशाळा उभारण्याचा निर्णय, 200 शाळांमध्ये व्यायामशाळा उभारल्या जाणार। मुंबईच्या महालक्ष्मी स्कायवॉकसाठी 78 झाडं कापण्याचा प्रस्ताव, संत महाराज चौक या मोनोरेल स्थानकापासून महालक्ष्मी मेट्रो स्थानकापर्यंतच्या स्कायवॉकसाठी झाडं कापणार, MMRDA कडून पालिकेकडे प्रस्ताव सादर। मोकळ्या जागांच्या धोरणाबाबत अद्याप निर्णय नाही, पालिका आयुक्तांकडून स्पष्ट, मात्र श्रेयवादासाठी राजकीय पक्षांकडून ढोल बडवायला सुरुवात। पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी, गणेश जयंतीनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट, विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। कुंडेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार, शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू गणेश मंडळाचा गणेश जयंतीचा उत्साह, मोठ्या जल्लोषात गणेश जयंती साजरी, भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन तसंच विविध कार्यक्रमांचं आयोजन।